हे असं कालपासून चाललं आहे. बायकांच्या बाबतीत तर बोलायचं झालं तर गोष्ट अशी आहे की त्यांना स्वतःची काळजी घेता येत नाही, दुर्लक्ष करतात स्वतःच्या तब्येतीकडे. आणि जेव्हा तुम्ही त्यांना विचारता एखादी गोष्ट काय झालं आहे तुला, तर त्याच वेळेला ते सांगत असतात आता आमच्या मॅडमना कालपासून बरं नाही आहे, तरीसुद्धा येऊन त्यांनी सकाळी उठून जेवण केलं आहे, मुलीला शाळेत पाठवलं आहे. आणि मी म्हटलं की चला आपण डॉक्टरकडे जर जाऊन येऊया, कमीत कमी दाखवूया. कारण घरामधलं जर का बॅकबोन कोण असेल तर त्या घराची स्त्री असते. तिला थोडं जरी काही झालं तर संपूर्ण घर अस्ताव्यस्त होऊन जातं. आणि तसं होऊ नये त्याच्यासाठी मग डॉक्टरकडे जाऊया. विशेष काही नाही, पण काल थोडासा खोकला होता म्हणजे आहे, आणि त्याच्यामुळे म्हटलं जरा डॉक्टरांची अपॉइंटमेंट घेऊन पटकन जाऊन भेटून येऊया. कारण अशा गोष्टीत, आरोग्याच्या गोष्टींमध्ये कुठल्याही प्रकारे वेळ काढू नये असं व्यक्तिगत माझं मत आहे. आता तिचं असं म्हणणं होतं की थोडंसं बरं वाटतं आहे ना, हां उद्यापर्यंत बघू नाही तर उद्या जाऊ असं म्हणणं होतं. हे काही तेवढं आपल्याला संयुक्तिक वाटत नाही. म्हटलं बरोबर नाही, आपण डॉक्टरना जाऊन भेटून येऊया. कारण कुठे ना कुठेतरी एक दिवस तुम्ही जर अंगावर काढला तर पुढे जास्त होऊ शकतो. तुला माहिती आहे ना. किती शिकलेस तू? ग्रॅज्युएट आहे, डबल ग्रॅज्युएट ना. अजून डिग्री घ्यायची राहिली कुठली तरी मला वाटतं. हां बघा असं एवढं शिकलेल्या एक शिकलेले मुलीकडे, एका शिकलेल्या स्त्रीकडून ही अपेक्षा आहे का? चलो लेट्स गो. बहुत बोलती है तू यार, ऐसा सब लोग कमेंट करते हैं. कौन मैं? हाँ बहुत बोलती है करके. चलो बोलना तो पड़ता है ना. चुप बैठेंगे तो कोई नहीं पूछेगा. तुम्हारा मोबाइल ले लो. नहीं तो यहीं पे रखो. हाँ रहो दे. चलो लाइट बंद करा. चलो गॅस बंद आहेत, हे सगळ्यात महत्त्वाचं. हा बोल, कुठल्या कुठल्या गोळ्या आहेत? सेम असेल, नाही वेगवेगळे सेम नसतात ते बघून द्यायला लागतात. आणि इट्स युअर रिस्पॉन्सिबिलिटी. आणि ही तापाची आता नको देऊ, मला वाटलंच तर घेईन नंतर. ओके हे ना, हे ते घ्यायचं. औषध ते किती ml आहे ते बघून द्यायचं. 10 ml बघू दे. असेल 10 ml. शीट आली लिहिलंय त्याच्यावर त्यांनी. ठीक आहे असू दे बा. चल 10 ml आहे, एक एक गोळी दे. अगोदरची घेतले. हां तापाची नको देऊ. थांब मला तापाची नाही आहे, जेवणानंतरची. जेवणानंतर 3 वेळेला ना. 2 दुपारी आणि रात्री. ही 2 वेळेला 0-1 दे आता. व्हेरी गुड. आजारी पडल्यावर काहीच कोणाचंच ऐकत नाही. तिला मला गोळ्या द्यावे लागतात. बरोबर. काहीच काम नाही करत, गोळ्या पण नाही घेत. हो स्वतःची काळजी घेत नाही, कोणाचीच आई घेत नाही. सगळ्यांच्या आयांना अशी वाईट सवय असते. नाही माझी घेते. हो तुझी नसेल. स्वतःची काळजी घेत नाही असं सांगितलं तुला मी. तू पहिले तिला गोळी दिलीस का? थांब देते. ही तुझं पाण्याची गोळी. चालेल दे. थँक्यू. एक एक वेगवेगळे आहेत ना. हा आहे बघ, ह्याला डॅश नाही. नाही तर सेम देऊ का? आता औषध पण दे. जोर लगा की हे औषध घे आणि लवकर बरी हो. जास्त आजारी पडायचं नसतं, आणि पडलीस की एकदम जास्तच होतेस का. लवकर लवकर बी. तापाची देऊ? झाडे ना बरं वास येऊ. वेगळंच एकदम. काय सांगले तुला माहिती ना, लवकर बरी हो. कळलं ना. माझी एक्झाम चालू आहे आता. लवकर लवकर बरी हो. गरम पाणी. काळजी नको करू, होणार लवकर होणार. ते काय डॉक्टरकडे गेले नसते तरी पण झाले असते. कसं 2-3 दिवस असंच करायचं काय होतं. प्रत्येक जे आया असतात ना, त्यांना असं वाटतं की आपण सुपर वुमन आहोत. असं काय नाही, असंच वाटत असतं. आपण सुपर वुमन आहोत, आपल्याला आपण तसंच बरं होणार. त्याच्यामुळे दे डोंट. आणि हे बघ, आता तू उठायचं नाही इथून. उठलीस तर बघ का काम करायला नाही उठायचं. मग कोण करणार? मी करेन. हे तर जातील आता ऑफिसला निघून. कोण करणार? मी करेन. सगळं जमेल तुला? जेवण पण करशील संध्याकाळी? काय करशील? पंचपक्वान्न करशील? नाही पंचपक्वान्न नाही, काहीतरी छोटं. श्रीखंड, पुरी, भाजी, आमटी, असं सगळं नाही. ओनली म्हणजे काहीतरी छोटासा पोहे उपमा करशील. चालेल. थंडी वाजते.
मग हे नाही तू आराम कर ना, पडून राहा. पडून राहा. दॅट विल बी बेटर ना. सारखं सारखं ईश्वरी, झोपून सांग तिला, राहायचं ऐकत नाही. कंटाळा. कधी ऐकणार आहे? कोणाच आई? ऐकणार? सांग ना. ऐक ना. मला सारखं झोपून राहायला पण कंटाळा येतो, पाठ दुखते ओके मग टीव्ही लावू. नको, आवाज नकोय मला कसलाच. मी काय नको पडपडू. आवाजाचा त्रास होतोय मला. कान दुखते. आता मी भांडी घासते हा. स्वच्छ हा, घासील ना, स्वच्छ घासते. नाही तर मला परत घासायला लागतं. नाही नाही घासायचं. पाणी संपवायचं नाही टाकीतलं. नाही नाही हा. नाही बंद नाही करायचं. तर संध्याकाळला पाणीच नाही नाही टाकीत, नाही असं नाही होईल. नाही असं नाही. स्वच्छ घास. विश्वास नाही आहे तुझा माझ्यावर. असं काय नाही. मग भांडी घास, केर काढ, लादी पूस, आंघोळ कर. हं? मी आराम करू ना. हा, मला आंघोळ करायची. त्या मुलांनी आपल्या आईला अशी मदत करावी. बरोबर आहे ईश्वरी, तुझं बरोबर आहे. का बरं पण? अरे मग आईला जेव्हा बरं नसतं तेव्हा तिला हे होतं आणि आपल्याला जेव्हा बरं असतं तेव्हा आई काय काय करते आपल्यासाठी. बरोबर. म्हणजे एक क्षण पण तिला असा राहत नाही ना, म्हणजे विचार केल्याशिवाय. आणि ती बिचारी जेव्हा आजारी पडते त्यावेळेला बाकी हे नाही. मी घासतोय बाळा भांडी, नाही प्लीज. नाही आता ऐक ना, सगळेजण नाही. म्हणतील तुझी भांडी म्हणजे मला परवडणार नाही, आईला पण नाही परवडणार. मी छान घासेन बाळा. नाही नाही तर सगळे म्हणतील अरे हा बघा माणूस, त्याची बायको आजारी आहे तरी हा मुलीला भांडी घासायला लावतोय आणि स्वतः आराम करतोय, असं म्हणतील की नाही? नाही कमेंट मध्ये पण म्हणतील, सगळेच म्हणतील नाही तसं. म्हणणार. मग मी माझ्या मनाने घासते. तसं पण मला लुडबुड करायला आवडतं कामामध्ये. बरोबर आहे. पण मी घासतो ना. नाही हे लावे ना. नको. किती डांबीस मुलगी आहे ईश्वरी आमची, आहे की नाही? डांबीस मुलगी पण खूप प्रेमळ आहे. तिला तिच्या आईला थोडंही काही झालेलं चालत नाही, लगेच तिला रडायला येतं. आणि बाबांना पण काही झालेलं तिला चालत नाही. ती खूप विचार करते सगळ्या गोष्टीचा, इमोशनल होते. आणि आज ती भांडी घासते बघा, एवढी सगळी भांडी सगळा कटारा घासणार आहे ती थोड्या वेळ दे आईसाठी. तुला. आणि आम्ही कधीतरी असा विचार करतो की मुलांना ह्या सगळ्या गोष्टी करता आल्या पण पाहिजेत हळूहळू. आणि मग त्यांना ते आईबाबांचं किंवा तिच्या आईचं दुःख तिला कळतंय, त्रास कळतोय, ही एक मोठी गोष्ट आहे. तर तिने आता भांडी घासायला घेतली. मी तिला म्हटलं मी घासू शकतो, मी घासतो, पण ती नाहीच म्हणते आता मीच घासणार आहे. मी ऐकणारच नाही. ऐकणार कान बंद. हां, कधीतरी असं वाटतं ना की अशी मुलं, आईबाबांचा विचार करणारी मुलं प्रत्येकाला असावीत, जेणेकरून आईबाबांना सुद्धा त्यांचा अभिमान वाटेल, आहे की नाही म्हणून? थँक्यू व्हेरी मच. तुझ्या या थॉटसाठी मी सॅल्यूट. ओके. आणि तुला मगाशी मला काय, आपण मगाशी नाही काय बोलत होतो, कम्युनिकेबल डिसीज. हा तुला काहीतरी माहिती आहे ना कम्युनिकेबल डिसीज म्हणजे बद्दल? हा. सांग ना. When communicable diseases spread through many people, it is difficult to get cured. The number of people infected and infecting is more. This becomes a big task to stop the spread of infection. Okay. It is like COVID-19. Yes. Na? Communicable disease can infect. Tuberculosis, Yes. measles, क्या? Measles. हाँ, measles. These are the communicable diseases ना? Yes. डेफिनेशन आय थिंक तू सांगितली सकता ना? ओके, व्हेरी गुड. किती चांगल्या गोष्टी. म्हणजे मुलं ग्रो करतायत वेगवेगळ्या स्तरावरती, हे बरं वाटतं. आणि हे सगळं करत असताना त्यांच्या घरामधल्या ज्या गोष्टी आहेत त्याच्याकडे सुद्धा त्यांचं लक्ष आहे. दॅट इज मोर इम्पॉर्टंट फॉर अस. ओके. सो ईश्वरी, जर का तुला कंटाळा तर मी पण तुला मदत करेल आहे. मी? आपण दोघंही करूया की भांडी घासूया आपण. हां, ओके. एवढी भांडी घासून झालेली आहे आणि बायको आजारी, त्याच्यामुळे किचन पण आजारी पडल्यासारखं दिसतंय. तरी त्याच्या आजारपणामध्ये त्याला ठीकठाक करण्याचा मी प्रयत्न केलेला आहे, अशा प्रकारे भांडी वगैरे घासून. आणि दुसरीकडे आपली सगळ्यांची लाडकी ईश्वरी लादी पुसायचं काम चालू आहे. तिने थोडीशी मदत केली. अर्धी भांडी तिने घासली, अर्धी भांडी मी घासली. आणि आता ती लादी पुसते. बिकॉज ऑफ वी हॅव अ पेशंट. ओके. आवर हे सगळं दाखवण्यामागचा आपल्याला उद्देश काय आहे की एक जे घर असतं ते घर एकसंध कशामुळे राहतं, ज्या वेळेला आपण आपल्या माणसांची
मनापासून काळजी घेत असतो, त्यांच्या पाठीशी उभं राहतो, त्यांच्या आजारपणामध्ये, त्यांच्या सुखदुःखामध्ये. त्याच वेळेला ते घर खऱ्या अर्थाने एकसंध राहत असतं, एकत्र राहत असतं, असं माझं व्यक्तिगत असं मत आहे. आणि त्यावेळेला आपण स्वतःपेक्षा जास्त आपल्या घरातल्या व्यक्तींवर प्रेम करतो. त्याच वेळेला त्या घराचं रूपांतर खऱ्या अर्थाने देवळामध्ये होतं, मंदिरामध्ये होतं आणि ते घर हसतं राहतं, खेळतं राहतं, बोलायला लागतं. याच्याबद्दल आपलं काय मत आहे ते पण कळवा. झालं ईश्वरी बाळा तुझं? नाही, अजून एकदा पुसायचं. ओके, व्हेरी गुड. शांत. चलो फिर निकलूँ मैं ईश्वरी? येऊ? नो नो. ओके, टेक केअर. येस. काळजी घेशील ना? हो. नक्की येऊ का? असं असतं, घरातला मेंबर आजारी आहे तरी नोकरीवाल्या माणसाला सगळं सोडून कामावर जावं लागतं. याच्यासारखं दुर्दैव वाईट गोष्ट कुठलीच नाही. ओके, यू प्लीज टेक केअर. येऊ का? नक्की 100%. काय वाटलं तर फोन कर. हे डोकं गरम आहे का आता? गोळी घे मग, ती मगाशी सांगितली ती तापाची. काय? चलो मैं आता है. बाय बाय. चलो. 3 दिवसात कामाला सुरुवात. 3 काय त्या दिवशीच काम केलं. हो, आता बरं वाटतंय? वाटतंय पण तेवढं नॉर्मल नाही वाटत ते. असं दम लागतोय. ते 3 ते 4 दिवस आहे ना, व्हायरल मधून बरं व्हायला लागतात. थँक्यू व्हेरी मच फॉर being so tough while your illness also. सगळी कामं करत होती, सगळं करत होती, त्यामुळे आपलं घर व्यवस्थित चालू राहिलं त्याच्यासाठी म्हणून. सो बायकोचं आजारपण म्हणजे घराचं पण आजारपण असतं. मी आणि आमची ईश्वरी दोघे पण आम्हाला बरं वाटत नव्हतं. तर म्हणजे ती सगळं करत तर होती घरातलं जे काय लागतं, जेवण खाण अमुक तमुक. आम्ही ते करायचा जरी प्रयत्न केला तरी कामातून वगैरे याच्यातून वेळ देता येत नव्हता. ईश्वरीची परीक्षा चालू आहे. या सगळ्यांमधून एक त्या घरातली स्त्रीच असते की जी त्या घराच्या पाठीशी भक्कमपणे उभी राहते आणि तिची कामं करत असते. ती कधी थकत नाही. म्हणून मध्ये ते नाटक नाही का आलं होतं कुठलं, आई रिटायर होते म्हणून. जर का रिटायर होत आहे. आता सिरियल चालू आहे, बरोबर, आई बाबा रिटायर होतात असं सांगितलं प्राजक्ताने. म्हणजे काय आहे की रिटायरमेंट बायकांना नसतेच, कधीच नसते असं मला वाटतं. बिचाऱ्यांना आता आपल्यासारखे जे काम करणारे माणसं असतात, ऑफिस गोईंग असतात, त्यांना आजारपणानंतर असं मस्त झोपून राहायला सिक लिव्ह मिळतात. आणि सिक लिव्ह मध्ये त्यांची बायको इकडे सगळी मंडळी त्यांची सेवा करण्यासाठी असतात. पण ज्या वेळेला बायको आजारी पडते तेव्हा मात्र तिच्यासाठी खरंच कोणी नसतं. हे मी अनुभवलं आणि तुम्हाला दाखवलं, तुमच्यासोबत शेअर केलं. नोकरी करणाऱ्या माणसाचं आयुष्य असंच असतं. त्याला घरदार सोडून बाहेर पडावं लागतं आणि तुम्ही घरापासून, तुमच्या गावापासून लांब राहता तेव्हा तुम्हाला सगळं कॉम्प्रोमाइज करावं लागतं. सगळं म्हणजे सगळंच कॉम्प्रोमाइज करावं लागतं. ते तुमच्यासोबत मांडलेलं आहे. तुम्हाला कसं वाटलं या माझ्या म्हणजे आता ह्या संपूर्ण आमच्या बायकोच्या आजारपणामध्ये माझ्याकडून मी कुठे कमी पडलो का, किंवा ईश्वरीने पण खूप मदत केली, तिची बिचारीची एक्झाम चालू आहे, या सगळ्यांमधून आपल्याला काय वाटतंय ते प्लीज कमेंट करा. आणि आपण इतका वेळ दिलात हा व्लॉग बघण्यासाठी, त्याच्यासाठी मनापासून धन्यवाद. आपण भेटणार आहोत अशाच एखाद्या फॅमिली व्लॉगमध्ये. तोपर्यंत आपल्या कुटुंबाची सगळ्यांची काळजी घेत राहा. प्रवासाला बाहेर पडत असाल तर सुरक्षित प्रवास करा. सणावाराचा काळ आहे तर कुठल्याही प्रकारे आपण रिस्क घेऊ नका. दिवसागणिक बाहेर पडा, रात्रीचा प्रवास टाळा. बाय बाय.